सकाळी सकाळी काय झालं, ह्यांच्या डब्याला पालकचे पराठे बनवावं म्हणून इन्स्टामार्टवरनं भाजी मागवली। पालकची भाजी समजून मी आंबट चुका मागवली, कारण वाचता येत असूनही मी वाचलं नाही की कुठली भाजी। तर आंबट चुका मागवली, डोक्यालाच हात लावलं बघितलं तर। मग म्हटलं जाऊ दे, काही हरकत नाही, तर आई जसं बनवते तसं करावं म्हटलं, गरगटा भाजी। तर येथे आंबट चुका स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली। हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळही वापरू शकता आणि त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि डाळ ही मी अर्धा घंटा भिजत घातलेली, कारण लवकर शिजते, कारण मी 2च शिट्ट्या देणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं डाळ एकदम मऊ पण नाही शिजत आणि एकदम कडकही राहत नाही, असं छान शिजते डाळ, तसं शिजवायचे। आणि इथे अख्खे शेंगदाणे घेतलेत, खूपच छान लागतात अख्खे शेंगदाणे तुम्ही त्यामध्ये टाकल्यावर। आणि ह्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता। माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती, तर माझ्याकडे वाटलेलं पेस्ट होती मिरचीची, तर ती मी फोडणीमध्ये टाकणार आहे म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली नाही। जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या अख्ख्या असतील तर त्यासुद्धा चवीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करा आणि एकदम थोडंसं पाणी टाकून त्याला 2 शिट्ट्या मारून घेणार आहे। आता कुकर तुम्हाला खूप घाण दिसत असेल, मी आधीच त्याच्यामध्ये डाळ शिजवून घेतलेली दुसरी, तर आता इथं बघू शकता मस्त असं शिजलंय। तर आता त्याला चांगलं घरटायचं आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी मी 2 चमचा बेसन टाकते, कारण बेसन टाकल्यानं खूप छान असं थिकनेस येतो भाजीला। आणि जी लग्नामध्ये करतात, आमच्या इकडे मराठवाड्यात लातूर साईडला, लातूर निलंगा साईडला लग्नामध्ये ही भाजी करतात, म्हणजे करतात उन्हाळ्यामध्ये। तर आता इथे फोडणी देणार आहे, जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि त्यामध्ये लसण टाकलाय, कांदा टाकलाय, मस्त त्याला परतवायचं। नंतर कढीपत्ता टाकायचा आणि आता हिरवी मिरची टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। हळद मी सगळं परतल्यानंतरच टाकते आणि आणखीन एकदा परतून घेणार आहे। तर आता जे आपण घरटून ठेवलंय तर ते टाकायचं आणि तुम्ही कडक भाकरीसोबत, ज्वारीची म्हणा, बाजरीची भाकर त्यासोबत खाऊन बघा, खूपच छान लागतं आणि खायला पण खूप छान झालेलं। माझ्या मिस्टरांना कळलं पण नाही की ते आंबट चुका खाताय म्हणून, खूपच छान झालेलं। तुम्ही पण घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन। चलो देन बाय।